नमस्कार, मी प्रांजल्स रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग अशी अळूवडी बनवणार आहोत। अळूवडी बनवायची प्रोसेस जरा वेळखाऊ आहे, पण सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला सांगितले, नक्की करून बघा। जर तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर पटापट सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा। अळूवडी बनवण्यासाठीचं लागणारे साहित्य अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स सुद्धा चेक करू शकता। इथे एक मी स्वच्छ धुतलेलं अळूचं पान घेतलंय। हे पान जाड आणि थोड्या रंगाने काळसर असतं। आता ह्याचं देठ काढून घ्यायचंय। देठ अगदी खालून काढायचंय, साधारणतः असं। आणि ह्या ज्या शिरा आहेत, ज्या डाव्या आणि उजव्या बाजूला आणि मध्यभागी असलेली शिरा ही लाटण्याने लाटून घ्यायचे। अळूवडी वळताना ते मध्ये येणार नाही, त्यामुळे इझिली अळूवडी वळली जाईल। आता ह्याच्यासाठी आपण एक थोडंसं वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी खोवलेला ओला नारळ, अर्धा चमचा जिरं, 1 हिरवी मिरची, अर्धा वाटी कोथिंबीर, थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या जारमधून एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे। बारीक यासाठी जेव्हा अळूवडी वळेल तेव्हा ते मध्ये मध्ये काही लागणार नाही, अळूवडी फाटण्याची शक्यता खूप कमी असेल, त्यामुळे साधारणतः असं बारीक वाटण करून घ्यायचं। आता एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी 1 वाटी बेसन, वडी कुरकुरीत होण्यासाठी आणि त्याचा मॉइश्चरायझर कमी करण्यासाठी 2 वाटी तांदूळ पीठ, 1 चमचा गूळ नसेल तर तुम्ही साखर वापरलीत तरी चालेल, 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा चिंचेचा कोळ। चिंच 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवले आणि मग त्याचा पल्प काढून घेतलाय। तुम्ही इथे अर्धा लिंबू वापरलात तरीही चालेल, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, आणि जे आपण मिक्सरच्या भांड्यामधून ओलं खोबऱ्याचं वाटण बनवलंय ते ह्याच्यामध्ये टाकूया। चवीनुसार मीठ, आणि हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या। गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाका, एकदम पाणी टाकू नका। पहिले मिक्स करून त्याची कन्सिस्टन्सी चेक करा। हे जे वाटण आहे, हे पीठ जे आपण बनवतो हे बेस आहे अळूवडीचं, त्याच्यावर अळूवडी खमंग लागेल, त्यामुळे बनवताना व्यवस्थित बनवा। आता हे पान आहे, हे पान आपण घेऊया, उलट्या दिशेने या पानाला बेसनाचं जे मिश्रण आहे ते लावून घेऊया। अशा रीतीने सगळ्या बाजूने बेसनचं पीठ लावून घ्यायचं। जे बेसनचं मिश्रण बनवणार आहात ते सैलसर बनवा, पातळ आणि घट्ट नका बनवू, त्यामुळे इझिली तुम्हाला वळता येईल। आता बघू शकतात, एक पान सरळ, एक पान उलटं असं सतत लावत जायचं। तुम्हाला जितकी जाड वडी पाहिजे तितका तुम्ही पानांचा वापर करू शकता आणि सर्व दिशेने हे पीठ लागलं गेलं पाहिजे। मोठं पान खाली आणि बारीक पान मध्ये असं करत जा, त्यामुळे वडी वळताना पान सुटलं नाही जाणार, एखादं पान राहिलं नाही जाणार। आता ह्याच्या बाजू ज्या आहेत त्या मोडून घेऊयात आतल्या साईडला, आणि आता रोल बनवूयात आणि सगळ्या बाजू आतल्या साईडला बंद करून घ्यायचे। आता जे उरलेले पीठ आहे ते आपण बाजूच्या कडा बंद करण्यासाठी वापरूया। एका कुकरच्या डब्याला 1 चमचा तेल लावून घेतले आणि त्यामध्ये
हे अळूवडी ठेवायची आहे आणि उरलेलं पीठ जरा वरतून आपण लावूया. आता कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी ठेवलं आहे, त्यावर जाळी ठेवली आहे कुकरची आणि त्यावर हा डब्बा ठेवायचा आहे आणि डब्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण यासाठी जेव्हा कुकर वाफ होईल तेव्हा वाफेचं पाणी डायरेक्ट अळूवडीवर पडणार नाही, अळूवडी चिकट किंवा किचकिचीत होणार नाही, ती सुक्की राहील, त्यासाठी ते सगळं पाणी त्या झाकणावर पडेल. म्हणून आता कुकरची शिट्टी काढून मध्यम आचेवर 30 ते 35 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. रिंग काढायची गरज नाही आहे, फक्त शिट्टी काढायची. आता ही वडी 30 मिनटानंतर शिजलेली आहे. 10-15 मिनटं तिला गार करा आणि हिला आता आपण कट करून घेऊया. जर इझिली कट होत असेल तर तुमची वडी व्यवस्थितपणे शिजलेली आहे. एकदा सुरी घालून पण तुम्ही चेक करू शकता. बघू शकता आतल्या बाजूने व्यवस्थित पीठ मळले आणि एक व्यवस्थित सर्कल असं तयार झालंय वडीला. दुसऱ्या वड्याही आपण कापून घेऊया. तुम्ही ह्याला तेलात डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकतात किंवा नुसतीही खाऊ शकतात, खूप छान लागते. खुमासदार खुसखुशीत कुरकुरीत अशी अळूवडी तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. तसेच तुम्ही आमच्या प्रांजल्स रेसिपी जीमेल, फेसबुक, इंस्टा आणि ट्विटरवर भेट देऊ शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.